आज मी DIY बॅक टू स्कूल स्टिकर्स बनवणार आहे। त्यासाठी आपल्याला व्हाईट पेपर्स, बॉर्डरसाठी ब्लॅक पेन आणि कलरिंगसाठी कनेक्टर पेन इतके मटेरियल लागणार आहे। तर चला मग स्टिकर्स बनवायला सुरुवात करूया। आजचे हे स्टिकर्स मी विदाऊट स्टिकर शीट बनवणार आहे। त्यासाठी मी इथं आपलं रेग्युलर A4 साईजचं व्हाईट पेपर घेतलं आणि इथं ड्रॉइंगला सुरुवात पण केली। बॅक टू स्कूल म्हणलं तर बॅग, पेन, पेन्सिल हे तर येणारच। मग मी तिथून सुरुवात केली ड्रॉइंगला आणि जसं जसं मला बॅक टू स्कूल थीमचे काही कॅरेक्टर आठवत गेले तसे तसे मी ड्रॉइंग काढत गेले। तसं ड्रॉइंग काढायला खूप मजा येते आणि त्याला कलर करायला तर त्यापेक्षा जास्त मजा येते। या स्टिकर्सच्या ड्रॉइंगसाठी इथं मी आपली रेग्युलर ब्लॅक पेन घेतलेली आहे आणि त्याने मी एकदम फास्ट ड्रॉइंग काढत आहे। आतापर्यंत आपण रेग्युलर थिंग्स म्हणजेच नोटबुक, पेन, पेन्सिल, स्केल, बॅकपॅक अशी ड्रॉइंग काढली। आता पुढची ड्रॉइंग आपण मेडल आणि ट्रॉफी याची काढूया। तर फायनली आता आपण काढूयात पेन होल्डर आणि त्यामध्ये आपण काढूयात भरपूर कलर पेन्स। या पेन होल्डरमध्ये मी पूर्ण भरून कलर पेन्स ठेवलेले आहे। आता मी काढत आहे ट्रॉफीची ड्रॉइंग। तसं स्कूलमध्ये तुम्हाला कधी ट्रॉफी मिळाली आहे का? मला नक्की कमेंट करून सांगा। ट्रॉफी काढल्यानंतर मला पाऊच काढायचा आहे। सो मी विचार करत आहे की पाऊचवर मी बिअरची ड्रॉइंग काढू का बनीची। बट फायनली मी बनीचीच ड्रॉइंग काढली। आपण इतके ड्रॉइंग काढले पण स्कूलला जाण्यासाठी स्कूल बस लागते, आपण त्याची ड्रॉइंगच काढली नाही। सो नेक्स्ट ड्रॉइंग आपण स्कूल बसची काढूया। नाव दिस इज लास्ट ड्रॉइंग। आता सगळे आपले ड्रॉइंग काढून झालेले आहेत। आता मी याला कनेक्टर पेन्सच्या मदतीनं कलरिंग द्यायला सुरुवात केली। तुम्ही कनेक्टर पेनऐवजी स्केच पेन, वॉटर कलर, क्रेयॉन, ऑइल पेस्टल, ड्युअर मार्कर्स यापैकी तुमचं जे फेवरेट आहे त्या थिंगनं तुम्ही कलर देऊ शकता। आता ह्या बॅगला देणार आहे मी माझा फेवरेट कलर म्हणजेच पिंक।
मी खूप कन्फ्यूज होते की कॅल्क्युलेटरला मी पिंक कलर देऊ का येल्लो, कुठला छान दिसेल. पण मी फायनली पिंक कलर दिला. मी माझ्या या बॅक टू स्कूल स्टिकर्स ड्रॉइंगमध्ये पिंक, येल्लो, ब्ल्यू, रेड अशाच कलरचा जास्त यूज केलेला आहे. नाव आवर कलरिंग इज डन. आपले बॅक टू स्कूल स्टिकर्सची ड्रॉइंग आणि कलरिंग झालेली आहे. आता यावर आपण सेलो टेप अप्लाय करूया. मी यावर सेलो टेप स्टिक करून घेतलेला आहे. आता आपण याला कट करून घेऊया. कट केल्यानंतर आपले बॅक टू स्कूल स्टिकर्स रेडी आहेत. आपण या स्टिकर्सला फेविकॉल किंवा डबल साइडेड टेपच्या मदतीने स्टिक करू शकतो. Thanks for watching this video. Bye.